लासलगावमध्ये स्वामी वासुदेवानंद गिरीजी महाराजांचा 106वा अभिष्ट चिंतन सोहळा भक्तिभावात साजरा। निष्काम जनता जनार्दन वारकरी भागवत संप्रदाय सेवा मंडळ, जय जनार्दन अनाथ वृद्ध व गोशाळा आश्रमाचे संस्थापक अणा यांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेवानंद गिरीजी गुरु मौनी गिरी बहुरूपी महाराज यांचा 106वा अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवारी दिनांक 29 जुलै 2025 रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीने झाली। ही मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली होती। त्यानंतर पाद्य पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम ग्रामपंचायत हॉल, कॉलेज रोड, लासलगाव येथे पार पडला। या अभिष्ट चिंतन सोहळ्याला लासलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अनेक संत, महंत, महामंडलेश्वर आणि आध्यात्मिक गुरु यांच्या उपस्थितीने संपूर्ण सोहळा अधिकच भक्तिमय आणि भव्य बनला। उपस्थित मान्यवर संत मंडळींमध्ये प्रमुख उपस्थिती महामंडलेश्वर श्री श्री 1008 शिवगिरीजी महाराज, परमपूज्य महंत जनेश्वर गिरीजी महाराज, परमपूज्य महंत राघवेश्वर गिरीजी महाराज, परमपूज्य महंत दिनेश गिरीजी महाराज, परमपूज्य महंत विमल गिरीजी महाराज, कैलास गिरीजी महाराज, साईनंद गिरीजी महाराज, बालकनंद गिरीजी महाराज, सुदान गिरीजी महाराज, गंगा गिरीजी महाराज, विकास गिरीजी महाराज, रवि गिरीजी महाराज, लखन गिरीजी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज, सागर गिरीजी महाराज। या भव्य सोहळ्याचे आयोजन हरिभक्त परायण सौ संगीता माई दिलीप गुंजाळ, आश्रमीय सचिव आणि श्री दिलीप बाबूराव गुंजाळ सर यांच्या नेतृत्वाखाली जय जनार्दन स्वामी अनाथ वृद्धाश्रम लासलगाव यांच्या वतीने करण्यात आलं। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींची कृपापात्र शिष्य, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, ज्यांना आपण प्रेमाने बहुरूपी बाबा म्हणतो, त्यांचे रूप अनेक आहे। एक रूप नाही आहे, अनेक रूपानं लाखो लोकांचं कल्याण त्यांनी केलं। या ठिकाणी कोणालाच अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे जावई कोणाला नसतील तेवढे आमच्या बाबाला जावई आहेत। या ठिकाणी ज्यांच्या आश्रयाला बसलो, आज अखंड भारतामध्ये सद्गुरूंचा कार्याची जी ध्वज पताका आहे बाबांच्या वतीनं गावोगावी बाबांनी नेली। आज जवळजवळ वय आहे 106 वर्ष। 106 वर्षात आपली अवस्था कशी असेल, पण बाबा आहे तशीच आहे, लक्षात ठेवा, आणि अशीच राहू। आज विशेष म्हणजे अनाथांचे मायबाप त्यांना म्हटलं जातं, आणि म्हणून आज आमच्या बाबाजींच्या परिवारामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ आहे सद्गुरु जनार्दन स्वामींची फार मोठी सेवा त्यांनी केलेली आहे। मी जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम सचिव, वृद्धाश्रम, गोशाळा, जे आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे परमपूज्य स्वामी वासुदेवानंद गिरी गुरु मौनी गिरी बहुरूपी महाराज, ते आमचे गुरुवर्य असून त्यांनी 2003 साली या अनाथ आश्रमाची स्थापना केली। तिथून पुढे वृद्धाश्रम झाला, गोशाळा झाला। आज महाराष्ट्रभर बाबाजींचं नाव आहे, आणि तो सर्व कार्यभार सांभाळत असताना त्यांनी ती धुरा माझ्या गळ्यात दिली, आणि इथून पुढे तुला हे चालावं लागेल। मी शिक्षक असताना त्या राजीनामा देऊन या ठिकाणी, कारण हे रामराज्य आहे, वास्तविक मी त्यांच्या शरीराचा छोटा भाऊ आहे, आणि त्याने त्या हक्काने मला आज्ञा केली की तुला हे आश्रम सगळं सांभाळावं लागेल। आणि खऱ्या अर्थाने मी जे नोकरीत खुश नव्हतो ते मात्र आज या ठिकाणी, कारण या ठिकाणी बाबाजींनी माझ्या हातातून 106 कन्यादान करून घेतलंय आणि एकूण 70 मुलांचे विवाह करून घेतलेत। म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या जोडीकडून बाबांनी जे पुण्य करून घेतलं, हे पुण्य खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यात कधीच मिळालं नसतं, पण ते बाबांमुळे मिळालं। बाबांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय देऊ इच्छितो, तुम्ही भगवंताकडे हीच प्रार्थना करेल की माझ्या बाबांचं आयुर आरोग्य आयुष्य सुखाचं समृद्ध भरभराटीचं जावं, त्यांच्या हातातून देश सेवा, गरीब सेवा, रंजगांनी सेवा घडावा, आणि सदैव अनाथांवर त्यांचा आशीर्वाद राहावा, हीच मी भगवंताची प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः। आज या ठिकाणी अनाथांचे नाथ, अनाथांचं ईश्वर, अनाथांचं काळजी असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी बाबांचा
आज 106वा अभिष्ट चिंतन सोहळा येथे पार पडलेला आहे। या सोहळ्यासाठी बाबाजींचं जे भक्त मंडळ आहे, जय जनार्दन भक्त मंडळ आहे, ते भक्त मंडळ सगळे येथे उपस्थित राहून बाबाजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याची शोभा वाढवलेली आहे। त्याचबरोबर महामंडलेश्वर 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबाजी येथे उपस्थित राहिले। अनेक साधू संत देखील येथे उपस्थित राहून त्यांनी बाबाजींना खूप खूप पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसं पाहिलं तर बाबाजी जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम, वृद्ध आश्रम आणि गोशाळा सांभाळतात। या बाबाजींच्या आशीर्वादाने अनाथ लेकरांची आजपर्यंत 106 मुलींची लग्न झालेली आहे। त्याचबरोबर 69 मुलाचं लग्न झालेलं आहे। आजपर्यंत बाबाजींनी जे समाज कार्याचा विडा उचललेला आहे, त्या माध्यमातून बाबाजींनी जेकर अंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साध ओळखावा देवतेची जाणवा, या वृत्तीप्रमाणे आजपर्यंत बाबांनी खरं तर आजपर्यंत कार्य करत आलेले आहे। आणि ते ब्रीद वाक्य जे संतांनी जे बोललेलं वाक्य आहे ते बाबाजींना पुरेपूर लागू पडतं। आणि अशा असणाऱ्या बाबाजींचा आज 106वा अभिष्ट चिंतन सोहळा येथे पार पडलेला आहे। आणि सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा बाबाजींना आरोग्य चांगलं लाभो अशीच बाबाजींच्या चरणी, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया। आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा। जय जनार्दन, जय बाबाजी, रामकृष्ण हरी। आपल्या सर्व परिसरावर त्यांचे आशीर्वाद असेच हमेशा राहो अशी मी अपेक्षा व्यक्त करते। आजच्या ह्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी आमचे आदरणीय शिवगिरी महाराज, सर्व महाराज सर्वांच्या ह्या ठिकाणी मी लासलगावला खूप खूप स्वागत करते। आणि बाबांच्या हातून इथून मागे जशी सेवा घडलेली आहे तशीच सेवा इथून पुढेही घडत राहो। आश्रमासाठी सुद्धा त्यांच्या वतीने खूप सेवा झालेली आहे, खूप चांगलं कार्य बाबांचं आहे। असेच त्यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा आपल्याला सर्वांना मिळत राहो अशी मी या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। हिंदू धर्म आणि हिंदू धर्म म्हटलं की त्याला नियम आहे। तसंच सर्वांचा वृत्तशाली महिना श्रावण महिना 1 ऑगस्ट 1920 साली वार गुरुवार तिथी नागपंचमी श्री क्षेत्र संगमनेर तालुक्यात असणारा हिवरगाव पावसा या ठिकाणी देवी माता कौशल्य बाबूराव गुंजाळ यांच्या पोटी पहाटे 4 वाजून काही मिनिटांनी ते शरीर त्या ठिकाणी अवतरण झालं। पुढे गरिबीतून महाराष्ट्र सरकारच्या काही दिवस सेवा करता आली। त्या सेवेमधून सद्गुरू जनार्दन स्वामी तथा मौनगिरी महाराज दातेगावला 1964 साली दर्शनाचा लाभ मिळाला। आणि बाबाजींच्या चरणावर गेल्याच्या नंतर जगात खरं काय उणीव आहे ती शासनात असताना पाहायला मिळाली होती की जगामध्ये सर्व भरपूर आहे, पण ज्याला कोणीच नाही त्याच्यासाठी कोणी धावणार आणि मग त्याच्यासाठी आपण काय करावं म्हणून जनार्दन स्वामींच्या दातेगावच्या पादुकावरती फुलं टाकली। त्या फुलामध्ये कळलं की ज्याला कोणी नाही त्याची सेवा कर। आणि म्हणून संगमनेर तालुक्यात देवगाव पावसा या ठिकाणी येडेच आजाराने दोघेही दादा बायको वारले। त्यांचे 4 पोरांना नक्कीच मरतील ही अशी परिस्थिती प्रवरा नदीवर झाली। निमगावची बाई, त्या बाई मुलगी मला मानलेलं होतं, डाव्याला आली आणि तिला ती सगळी परिस्थिती कळाली। त्या 4 मुलांना घेऊन आली। तिची स्वतःच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे सेवाला मदत केली। त्यानंतर गुंजाळ सर, त्यांची फॅमिली आणि अनेक सर्व असणारा महाराष्ट्रातील भक्त परिवार यांनी भाऊ संख्येने सहकार्य केलं। त्यामुळे तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात शेती कॉलेज असेल, हे सर्व भक्तजनांच्या प्रेमाने, साह्याने आणि देणगीने घडलेलं आहे। म्हणून पुन्हा एक वेळा मी या ठिकाणी आलेले तुम्ही सर्व पत्रकार, वार्ताहर, चॅनल या सर्वांनीच या कार्यक्रमाची शोभा वाढवली। मी तुमच्या सर्वांचं कोटी कोटी ऋण व्यक्त करतो, अभिनंदन करतो। बाबा तुम्ही सेवा केली, परंतु याच्यामध्ये तुम्ही उतरायचं काय कारण आणि काय उतरायचं कारण एकच की मला काही संसार नव्हता, बायको नव्हती, कोणीच नव्हती। मी घराच्या वयाच्या 16व्या वर्षी गाव सोडून राजा घर सोडून गेलेलो आहे। त्यानंतर मी थोड्या दिवस तमाशातही नोकरी केली, त्याच्यामध्ये ड्रायव्हर झालो
आणि ड्रायव्हर झाल्याच्या नंतर पोलीस खात्यामध्ये नगरला माझी 1949 साली ड्रायव्हर या रूपाने भरती झाली आणि त्यानंतर शिर्डीचे साईबाबा प्रसन्न झाले. 6 महिने तिथे कोचे परिवाराकडे चालना राहिलो उसामध्ये लुगडं नेसून रात्री आणि ते साईबाबाची चोरी सापडली रुईमध्ये बारवात. त्यानंतर जे मला साहेब होते कुलकर्णी त्यांना मुलबाळ नव्हतं, त्यांनी मला धर्माचा मुलगा म्हणून 4थी शिकवणारा मुलगा 1 वर्षात 7वीपर्यंत शिकायला लावलं आणि साहेबाचा मुलगा म्हणून 99% मार्क कमवून देऊन मला स्टडी ब्रँचमध्ये त्यांनी सेवा लाभून दिली. असे सर्वांचाच माझ्यावरती अशा प्रकारचा उपकार आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी मी दीपावलीच्या 4थ्या दिवशी कुलकर्णी साहेब आणि कुलकर्णी ताई माझ्या आईबाप या नात्याने भव्य दिव्य आजही त्यांची पुण्यतिथी करतोय. असं सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये मिळालं आणि त्या सहकार्याने जन आणि जगात असणारे सुखदुःखाच्या बाजारामध्ये फिरता आलं. येतो आता त्यानंतर तुम्ही वार्ताहर असेल, पत्रकार असेल, चॅनल असतील, भक्ती चॅनल आणि चॅनल या सर्वांचं सहकार्य आहे. श्रीरामपूरच्या भागातून आलेले 2 चॅनलवाले आहेत, त्यांचे बी श्रीरामपूर अनाथ आश्रमाला भयंकर अशा प्रकारचं सहकार्य आहे. हे सहकार्य आपण आपल्या हिंदू धर्माची गाय, हिंदू धर्माचे आई वडील आणि हिंदू धर्मात असणारं आपलं दैवत ज्याला कोणी नाही ते ज्याचं पालन मी फक्त निमित्त मात्र आहे. सर्व गाव या परिसरातले भक्तजन, त्यांचे सेवेकरी गुंदाल सर, गुंदाल मॅडम, सोनवणेबाई या आणि त्यांचे लहान मोठे लेकरं बाळं या सर्वांचं सहकार्य बाबाला मिळालं आणि सर्वांचं सहकार्याने प्रत्येक भागामधल्या आश्रमाचं सहकार्य. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य परमपूजनीय वंदनीय आदरणीय वंदनीय स्वामी वासुदेवानंदगिरीजी महाराज उर्फ बहुरूपी बाबा यांचा 106वा आणि अभिष्ट चिंतन सोहळा त्यासाठी आलेले सर्व साधू संत, सर्व भाविकजन आणि आज मोठ्या उत्साहाने या लासलगाव नगरीमध्ये जे भगरी महाराजांच्या आणि पावन समाधीने पवित्र अशी झालेल्या भूमीमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. हजारो अनाथ लेकरांचं ते रक्षण करतात, त्यांचं ज्ञानदान घेतात किंवा संस्कार देऊन त्यांचा विवाह सोहळा करून एवढं मोठं परमभाग्याचं काम आमचे बहुरूपी बाबा करतात. त्यांच्या अभिष्टन चिंतन सोहळे सर्व पत्रकार बंधू, सर्व भाविकजन मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या आनंदाने फार मोठा असा आणि नागपंचमी या दिव्य पर्व कालावरचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांनी साजरा केला. अशा ह्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आलेले सर्व भाविक पत्रकार बंधू, सर्व साधू संत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. सर्वांना जय जनार्दन. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. Thank you.